गडिंग्लज शहराच्या सर्व जनतेचं आणि मतदारांचं मी मनापासून आभार मानतो. तर या प्रचंड आणि विक्रमी विजयाबद्दल मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. गडिंग्लज निवडणुकीच्या या विजयी सभेला उपस्थित असलेले आपले नूतन नगराध्यक्ष आणि मला वाटते राज्यात 2 नंबरच्या मताधिक्याने निवडून आलेले या ठिकाणी ज्या आमच्या सगळ्या प्रमुख नेते मंडळींनी ही निवडणुकीचं संयोजन केले ते सर्व या कोर कमिटीचे सदस्य आणि आज गडिंग्लज शहरानं नवीन निवडून दिलेले आमचे 17 नगरसेवक, सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी गडिंग्लज शहराच्या सगळ्या मतदारांचं मनपूर्वक मी आभार मानतो. आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी जो आमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि मी सातत्याने विनंती करत होतो की अनेक वर्ष या गडिंग्लज शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता नाही, तुम्ही एक हाती सत्ता द्या, या गडिंग्लज शहराचं स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारच्या भावना मी अनेक सभेमध्ये जनतेला व्यक्त केलेल्या होत्या. जनतेनं प्रचंड विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी नगराध्यक्षांनी 17 नगरसेवक प्रचंड मताने आम्हाला निवडून दिल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद मानतो. आता जनतेची जबाबदारी त्यांनी पूर्ण केलेली आहे. आता जबाबदारी आहे ती आमची. आपले नगराध्यक्ष महेश तोरवटमठ यांनी जवळजवळ 4705 मतांनी प्रचंड विजय मिळवला. मला वाटते आपला नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणूक सुरू झाल्यापासून गडिंग्लज शहरामधला तर हा विक्रमच आहे. गेल्या वेळेपेक्षा सुद्धा जवळजवळ 3000 पेक्षा जास्त मताधिक्याने महेश तोरवटमठ निवडून आणले आणि राज्यामध्ये कागलच्या नंतर 2 नंबरचं मताधिक्य हे महेश तोरवटमठांचं ठरलेलं आहे. आणि आपण वाटते शेवटच्या सभेमध्ये त्यांचं मनोगत आपण ऐकलेलं होतं आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना ज्या भावनेनं, ज्या आध्यात्मिक भावनेनं, सात्विक भावनेनं त्यांनी भाषण केलं, वाटते ते गडिंग्लज शहराच्या सर्व जनतेच्या मनामध्ये कोरलं गेलं आणि प्रचंड विजय आपल्या या नगराध्यक्ष पदाचा आपल्या या गडिंग्लज शहराने केलेला आहे. आता ज्या अपेक्षा आम्ही आमच्या मनोगतामध्ये व्यक्त केलेल्या होत्या, जाहीरनामा आणि वचननाम्यामध्ये आम्ही काही अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या आणि म्हणून आता उद्यापासून आपले हे वचन, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या सहकार्यानं नगराध्यक्ष नेतृत्वाखाली हे सगळे नगरसेवक कामाला लागतील आणि न भूतो न भविष्यती असा या गडिंग्लज शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपल्या काही उमेदवारांना या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. गड आला परंतु शिव गेलेला आहे. परंतु त्यांच्यामध्ये मनापासून ज्या भावनेनं, ज्या ताकदीनं, ज्या संघर्षानं त्यांनी निवडणूक केली त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि शेवटी कार्यकर्त्याशिवाय, तरुण मंडळीच्या शिवाय निवडणुका जिंकता येत नाही. ज्येष्ठांचा, वृद्धांचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांची फळी आणि तरुणांचं संघटन, मला हे निवडणुकीत सर्वात मोठं यशाचं महाद्वार असतं.
आणि गडिंग्लज शहरामध्ये पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या सर्व काही मित्रपक्षांनी जी आम्हाला मदत केली त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या हाडाची काढण केली, रक्ताचं पाणी त्यांनी या निवडणुकीसाठी केलं, जीवाचं रान केलं. याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आता मी उमेदवारांना विनंती करेन, आपण आजच जरा मतदारांच्या घरी जायला सुरुवात करावी, त्यांचे आभार मानावेत आणि नंतर मननाने चिंतन करावं कुठं कमी पडलं काय घडलं. परंतु काही का असेना शेवटी लोकशाहीमध्ये एका मतानं सुद्धा जीत ही जीत असते. लोकशाहीमध्ये एक वेळा पंतप्रधानांचा सुद्धा एक मतानं पराभव झालेला होता देशाच्या, आणि म्हणून एक मत हे लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचं मत असतं. आपले अनेक नगरसेवक 1000 मताने आले, काही कमी मताने आले, काही जास्त मताने आले, आणि मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक हा जो विजय आपण त्यांची विमान दिलेला आहे, मला वाटतं हे कधीच याची परतफेड तुमच्या ऋणातून आम्ही करू शकणार नाही. मी पुन्हा एकदा, कारण आपण आज सर्वजण उत्साहाच्या जल्लोषाच्या डॉल्बी लावण्याच्या तयारीत आहात. अधिक आपला वेळ न घेता सर्व आपल्याला पुन्हा एकदा, कारण कागलची सभा आटपून मला यायला वेळ झाला, आपण इथं माझ्यासाठी तिष्ठत बसलात आणि माझं स्वागत आपण अतिशय उत्साहाने केलं. त्यामुळे मनपूर्वक मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मी तुम्हाला वचन देतो, जे वचन आम्ही निवडणुकीत दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, त्याचा विश्वास मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो.